जय जिजाऊ. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे. आपल्या स्वतःकडे लक्ष द्या. नेहमी, असं कधीतरी नाही तर नेहमी स्वतःकडे लक्ष हे प्रथम असलं पाहिजे. स्वतःकडे लक्ष दिलं ना तर आपल्याला जे नैराश्य येतंय, जो आपला अपमान झालेला असतो किंवा ज्या काही गोष्टी आपण फेस केलेल्या असतात, ज्या कटू असतात, पचवायला कठीण असतात, कोणीतरी आपल्याला हर्ट केलेलं असतं आणि आपणही स्वतःकडे बघत नाही, त्यामुळे त्या गोष्टी आपण मनाला खूपच लावून घेतो आणि त्यामुळं काय होतंय, आपल्या कामावर परिणाम होतो त्या गोष्टींचा. आपल्याला शांत झोप लागत नाही, कुठल्याही कामात असा उत्साह वाटत नाही आणि कुठेतरी एक उदासीनता येऊन जाते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या सर्वच गोष्टींवरती होत असतो. तर हे अगदी कठीण जसं वाटतं आपल्याला, परंतु ते ॲक्चुअली कठीण नसतं. सोपं आणि सहज असतं. ते आपल्यावरती असतं आणि ते काही कुठं वह्या पुस्तकांमध्ये, कुठं लिखित स्वरूपामध्ये नसतं, की असं केलं तर ते तसं तुम्हाला होईल आणि समाधान मिळवायचं असेल तर ते काहीतरी गोष्टी अशा लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा, बोला, करा, मग ते तुम्हाला समाधान मिळतं. असं नाही. ते तुम्ही समाधान मिळवूनही जाता, करूनही जाता कित्येक गोष्टी ज्या दुसऱ्यांचा त्यामध्ये भलेही होऊन जातं, तुमच्या लक्षातही येत नाही. कारण का इतकं मन आपलं स्वतःकडे बघत नसतं ना या गोष्टींकडे कधी, की मी काहीतरी खूप चांगलं पण करून गेलेलो आहे आणि मी चांगलंच करत असतो. कधी आपण बोलायला पटकन बोलून जातो, की आम्ही चांगलंच करतो, कोणाचं काही वाईट करत नाही किंवा मग कुणाचं वाईट करावं हा हेतू सुद्धा आमच्या मनात येत नाही. तर येतच नाही मनात, विचार तर करणार कधी? आणि तेवढा वेळ आहे कोणाला, की दुसऱ्याचं वाईट चितायला, त्याच्यावर वाईट काही करायला आणि तेवढा वेळ खास करून त्या वाईट गोष्टी करण्याकडे खर्च करायला असा वेळच नाही आमच्याकडे. पण हे तुम्ही जे बोलता ते अगदी सहज भोळ्या बाबडं मन असतं, त्यामुळे तुम्ही बोलून जाता. कारण का तुमच्या मनात नसतं, त्यामुळे त्या गोष्टी कधी त्या करायच्या असतात हे देखील तुमच्या कधी लक्षात येत नाही. परंतु समोरचा मात्र त्या गोष्टी आवर्जून तुम्हाला दाखवत असतो, परंतु तो त्यांचा भाग असतो. तर सांगायचा उद्देश असा आहे, की आपण आपल्याकडे बघितलं ना, तर आपण खूप छान काम करत असतो. तुम्हाला पण ते अनुभव येत असतात. बघा, तुम्ही निश्चित स्वतःकडे बघितल्यावरती लक्षात येईल. कोणाला काही मदत हवी असेल, कोणाच्या काही अडचणी असतील, तर त्या तुम्ही स्वतःहून विचारणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. स्वतःहून एखाद्या गोष्टीला फोकस करणं, त्याच्यावरती ती जाणून घेणं, त्याची वेदना आणि त्याचं दुःख आणि ते व्यक्त होणं त्यावेळेला. असं नाही, की नंतर बोलेल, उद्या बोलेल किंवा मला काय गरज पडली याला विचारायची, हा काही संकटात आहे त्याचं तो बघून घेईल, त्याला त्याचं डोकं आहे, त्याची अक्कल आहे, त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, काही करेल तो, इकडचं तिकडं करेल आणि त्याच्या समस्या सोडवेल. किंवा काय आपल्याला काय करायचंय, त्याचे प्रॉब्लेम आहे, त्याचे प्रॉब्लेम आहेत, आपण आपल्या पुरतं बघावं. तर असं होत नाही. तुम्ही तिथं विचारता, विचारपूस करता, त्याच्या खोलीला जाता, त्या वेदनेला जाणून घेता. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही तुम्हाला कोणी सांगितलेली सुद्धा नसते, की हे कर, ह्या गोष्टीकडे तू बघ, त्यावरती विचार कर. परंतु हे जे तुमचं अंतर्मन असतं ना, हे भोळं बाबडं असतं, इतरांना मदत करणारं असतं. त्याला या गोष्टी त्याला मनाला स्पर्श करत नाही. तो भाबडेपणाने ती विचारपूस करतो, त्याला त्याच्यात चौकशी करतो आणि त्याला काहीतरी 2 शब्दाचे मार्गदर्शन म्हणा किंवा काही मदत म्हणा, या गोष्टी करून तो त्या समस्येतून त्या समोरच्याला सोडवत असतो. साध्या गोष्टी असतात ह्या, परंतु ह्या मौल्यवान असतात आणि ह्या गोष्टी करायला कोणी धजावत नाही, जे तुम्ही करत असता. मग स्वतःला तुम्ही असं कमी का समजता, मी काही कामाचा नाही, मी काही धामाचा नाही, मी कुठल्याच याचा नाहीये. ह्या 2 गोष्टी सांगणं, हे मार्गदर्शन करणं, धीर देणं, याची काही मर्यादा नाही या गोष्टींना. तर हे खूप चांगलं काम तुम्ही करत असता. हेच काम करण्यासाठी तुमची जी सद्सद विवेक बुद्धी असते, प्रामाणिकपणा असतो तुमचा, तो कामी येत असतो. इथं पैसा, अडका, श्रीमंत, मोठेपणा हा तिथं भेदभाव येत नाही. तर या ठिकाणी माणूस असतो आणि त्याची जिवंत माणुसकी असते. तुम्ही अगदी मोठ्या पदावर असाल किंवा कर्मचारी म्हणून काम करत असाल किंवा मग शिपाई असाल किंवा कुठल्याही गोष्टी तुमचं काम असू देत, म्हणजे तुमचा कुठलाही दर्जा असू दे, कुठल्याही पोझिशनवर तुम्ही काम करत असू देत, परंतु कुठलाही कामाचा दर्जा हा वेगळा असतो आणि माणुसकीला कुठला दर्जा नसतो. माणसाची ही जी माणुसकी असते, त्याच्या अंतरात्म्याचा जो आवाज असतो, याला कुठला दर्जा नसतो. तिथं माणूस असतो आणि हा वरिष्ठ असो आपला किंवा कामगार असो, कर्मचारी असो, कोणीही असो,
ते काम करताना हा प्रामाणिकपणा त्यांच्यातही असतो, तो त्या त्या ठिकाणी ते दाखवत असतात. तुम्ही जरा बघा तर उघड्या डोळ्याने अनुभवा. प्रत्येक माणूस वाईट नसतो. प्रत्येकजण खुर्चीत अगदी आरामात एसीत बसलाय, अगदी छानपैकी निवांतच बसलाय, त्याच्या डोक्याला काही कलेच नाहीये, त्याला काही कामधामच करायचं नाही, तो काही विचारच करायचा नाही. पैशाचा माज आहे, पैशाचा विचार आहे, पैशातच लोळतोय, आलिशान सुख आहे, फोर व्हीलर आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं ऐशाराम आहे, सगळं काही त्याच्या डोक्याला व्याप नाही. कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका. तो माणूस आहे, माणूस आहे, तुम्ही माणूस आहात, तोही माणूस आहे. तर माणसाला माणसाकडे माणसासारखं बघा, तर तुम्हाला कळेल की माणूस काय असतो, तो कसा जगत असतो, तो कसा इतरांना जगवत असतो. तो पण अडीअडचणीच्या काळाला तुम्हाला 2 शब्द विचारत असतो. तुम्हाला काही आजारपण असेल, काय असेल तर जाणून घेतो. तुम्हाला 2 दिवस सुट्टी देणार, तुमची विचारपूस करणार, औषध पाण्याला 2 पैसे देणार. हे सगळं तो पण करतच असतो. की कुठला कामगार असेल तर तो कामगार तुमची चौकशी करतो. साहेब असो, कोणी असू दे, तो विचारतो, साहेब बरं आहे का? काय अडचण आहे का? काय असेल काम तर मला सांगा, मी करीन. पगार नाही दिल्या वेळेवर, काही नाही झालं तरी सुद्धा तो विचारतो, राहू द्या, अडचणी असतात, तुम्हाला काय आम्हाला काय अडचणी असतातच. समजून घेतात माणसं एकमेकांना. महिना 2 महिने थांबतात, बिनपगारी काम करतात, सेवा करतात. कुठेतरी माणुसकी असते ना, कुठेतरी ते समोरच्या माणसाबद्दल काहीतरी आत्मीयता असते ना. तिथं काही भेदभाव नसतो ना, की मोठा साहेब आहे, मी झाडूवाला आहे, कामगार आहे, कर्मचारी आहे, काही नसतं. तर हे सगळं आपण बघितलं पाहिजे, की ज्या वेळेला आपल्याला असे काही अनुभव येतात, तर त्यावेळेला काय करायचं. आपण या गोष्टींकडे सहजपणे बघायला शिकलं पाहिजे. आणि माणसातला माणूस पाहिला ना, तर आपल्याला नैराश्य येत नाही बघा. जास्त आपण मनाला कुठल्या गोष्ट मनाला लावून घेत नाही. 2 पैसे तर कमी, उद्या आपल्याला परत कामावर जायचंय, परत काम करायचं आहे, परत समोरच्या त्याच माणसासमोर बसायचं आहे, त्याच्याच समोर आपल्याला 2 घास खायचे आहे, डबा खायचा आहे, बोलायचं आहे, त्यांनी सांगितलेलं काम पण करायचं आहे. काही काम आपण मनाने करायचं आहे, काही त्यांनी सांगितलेलं करायचं आहे. आपलं घर समजून, आपलं काम समजून, आपली जबाबदारी समजून, आपलं कर्तव्य समजून आपण त्यांना समजून घेतो आणि काम करत असतो. ते पण झालं गेलं विसरून जात असतात, ते पण डोक्यात ठेवत नसतात. त्यांनाही रोजचा दिवस काम करायचं असतं, त्यांनाही त्यांचं कर्तव्य असतं, त्यांच्याही खांद्यावर त्यांची जबाबदारी असते, त्यांनाही वरच्या लोकांकडे रिपोर्टिंग करायचं असतं, त्याचा सगळा अहवाल द्यायचा असतो, माहिती द्यायची असते. सगळं काही त्यांच्याही डोक्याला टेन्शन्स असतात. प्रत्येकजण ज्या त्या खुर्चीमध्ये बसलेला असतो, तर त्या खुर्चीचं काम त्याला करायचं असतं. ज्याचं काम तोच करू जाणे. तसंच माणूस फक्त खुर्चीत बसला म्हणजे तो माणूस विसरला, त्याच्यातली माणुसकी विसरली, तर असं समजायचं नाही. माणूस आहे असं समजून आपण त्यांच्या हाताखाली काम करायचं, किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकायच्या. आणि एखाद्या वेळेस झाले नाराज किंवा 2 शब्द आपल्याला काही कटू बोलले, तर ते सुद्धा आपण ऐकून घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. आणि नंतर ते पण सोडून देतात, आपणही सोडून देत असतो. रोजचा आपला जीवनक्रम, रोजचं काम आपल्याला चालूच असतं. तर अशा वेळेला काही वेळेला आपण खूपच मनाला लावून घेतो आणि त्याचा आपल्यालाच त्रास होत असतो. दुसऱ्यालाही होत असतो आणि आपल्यालाही होत असतं. तर तसं नाही करून घ्यायचं. तर सहज आणि एकदम प्रवाही आयुष्य जगायचं, काम पण तसंच करायचं आणि मनाला समाधान सुद्धा असं प्रवाहीच मिळवायचं. संकुचित वृत्ती आणि डबक्यातलं आयुष्य, संकुचित विचार घेऊन जर आपण रोजचा दिवस घालवला, रोजचं काम केलं, तर त्या कामामध्येही नाविन्य नसतं, आपल्या दररोजच्या दिवसामध्येही नाविन्य नसतं, जगण्यातही नाविन्य नसतं. तर तो एक कुठेतरी एक असा थांबलेला प्रवास असतो तो. आणि जगायचं म्हणून जगायचं, करायचं म्हणून करायचं. तर अशा गोष्टी ह्या आपल्याला नैराश्याकडे घेऊन जातात, उदासीनतेकडे घेऊन जातात. तर ही गोष्ट आवर्जून टाळायची आणि स्वतःकडे बघायचं, दररोजच बघायचं. नक्कीच बघणार आहात, बघत आहात. पुन्हा भेटूया. धन्यवाद.